3 मार्चला आहे धुलिवंदन आणि याच दिवशी आलेलं आहे ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण. आता 3 मार्चला चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे? तर ते दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 6:48 संपणार आहे. आता या चंद्रग्रहणाचे वेधाधी नियम जे आहेत ते सूर्योदयापासूनच पाळायचे आहेत. म्हणजे 3 तारखेला सकाळी सूर्योदय झाल्यापासूनच वेध लागणार आहेत. ते ग्रहण संपेपर्यंत असणार आहेत. पण त्यातही ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी मात्र वेदाचे नियम जे आहेत ते दुपारी 11 वाजल्यापासून पाळायचे आहेत. आता या ग्रहणाचा आपल्या राशींवर काय परिणाम होणार आहे? तर हे ग्रहण कन्या राशीत होत असल्यामुळे कन्या आणि त्याच्या समोरची म्हणजेच मीन राशीच्या व्यक्तींनी अधिक सावध राहणं आवश्यक आहे. त्यांना मानसिक तणाव किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. मंडळी, हे ग्रहण भारतात दिसणार आहे आणि म्हणूनच हे ग्रहण महत्त्वाचं मानलं जात आहे. आता ग्रहण आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. चंद्रच आपल्याला मनशांती देतो. आपलं मन चंचल आहे. चंद्रसुद्धा रोज आपल्या कलांनी बदलत असतो. तसं आपलं मनही सतत कधी असं तर कधी असं पाहायला मिळतं. म्हणून मनावर चंद्राचा प्रभाव असतो. चंद्रग्रहणाच्या काळात लोकांमध्ये विनाकारण चिडचिड, भीती, भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना म्हणूनच घाई करू नये किंवा चंद्रग्रहणाच्या काळात ते घेऊ नये असं म्हटलं जातं. आणि यासाठीच चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जप, पूजा, मनशांतीसाठी ध्यानधारणा या गोष्टी करायला सांगितल्या जातात. यामागे कारणच ते आहे मन स्थिर करणं. चंद्रग्रहणाच्या काळात मन अस्थिर होण्याची शक्यता असते आणि ते स्थिर ठेवण्यासाठी नामस्मरण करणं, मंत्र, त्याचबरोबर स्तोत्र असतील त्यांचं पठण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप 1000 पटीने अधिक फळ देतो. म्हणून या काळामध्ये मंत्र जप करावा. कोणत्या मंत्रांचा जप करावा? चंद्राच्या मंत्राचा जप करू शकता. ओम सोमाय नमः हा चंद्राचा मंत्र आहे. या मंत्राचा जप करू शकता किंवा तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला जो मंत्र दिला असेल किंवा तुमच्या नित्य साधनेतला कुठला मंत्र असेल तर त्याचाही जप करू शकता. महामृत्युंजय मंत्रसुद्धा ग्रहण काळामध्ये म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल, बजरंग बाण असेल, अशा स्तोत्रांचं पठण करणं देखील लाभदायक मानलं जातं. कुलदैवताचं नाव घेणं सुद्धा सर्वात प्रभावी ठरतं. मंडळी, या सगळ्या गोष्टी करायला जमतीलच असं नाही. यातली कुठलीही एक गोष्ट जमली तर ती अवश्य करावी. ग्रहण काळ सुरू असताना झोपणं टाळावं. अपवाद आजारी लोकांचा ग्रहण काळात भाजी चिरणं, कपडे शिवणं, कपडे कापणं ही कामं अशुभ मानली